भाजीला काय करावं सुचत नसेल आणि मेस जर तुमची असेल ना, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. कारण बटाट्याची या पद्धतीने जर तुम्ही भाजी केलीत ना, तर खात्रीने सांगते सगळ्यांनाच नक्की आवडेल. पहा, या रेसिपीसाठी आपल्याला सगळ्यात आधी तर बटाटे लागणार आहेत. तुम्ही इतर वेळेससुद्धा ही भाजी करू शकता, पण टिफिनसाठी उत्तम आहे आणि जर मेस चालवत असाल, तर खरंच परवडणारी आहे. तर पहा, इथे मी बटाटा घेतला आहे आणि बटाट्याची अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. आपल्याला या रेसिपीसाठी कच्चाच बटाटा लागणार आहे. मी इथे 4ही बटाट्यांची साल काढून घेतली. त्यानंतरनं आता हा बटाटा आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे. तोपर्यंत बाकीची आपण तयारी करून घेणार आहे. तर पहा, असा बटाटा पाण्यात ठेवल्यामुळे बटाट्यामधला स्टार्च निघून जातो आणि बटाटा खायलासुद्धा चांगला लागतो. तर आता मी इथे 2 कांदे आणि 1 छोटा टोमॅटो घेतला आहे. कांद्याची सगळ्यात आधी साल काढून घ्यायची आणि कांदा धुवून घ्यायचा. बऱ्याचदा कांद्याला काजळी असते, त्यामुळे शक्यतो कांदा धुवून घ्या. त्यानंतरनं कांद्याचं जे मधलं टोक आहे, देठाकडची बाजू आहे, ती काढून टाकायची आणि त्यानंतर पहा व्हिडिओत दाखवते ना, अगदी त्या पद्धतीने कांदा उभा चिरून त्याला मध्यभागी एक कट द्यायचा. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला कांदा उभा नको आहे आणि त्याचबरोबर अगदी बारीक चिरलेला नको आहे. या पद्धतीने कांदा चिरून घ्यायचा. म्हणजे तो भाजीमध्ये दिसायलासुद्धा छान दिसतो आणि अशा पद्धतीने जर बटाट्याच्या भाजीत कांदा घातलात ना, तर भाजी खायला छान लागते. पहा, मी इथे एक लहान टोमॅटो घेतला आहे. तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही जास्तीचा घालू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जर तुम्हाला टिफिनसाठी ही भाजी द्यायची आहे, तर शक्यतो टोमॅटोचा वापर थोडा कमी करा. पहा, अशा पद्धतीने मी टोमॅटोच्या मधला जो बियांचा भाग आहे ना, तो काढून घेतला आहे आणि त्यानंतरनं टोमॅटोसुद्धा असा मोठ्या साईजमध्येच कापून घेतला आहे. तर याच पद्धतीने मी संपूर्ण टोमॅटोसुद्धा कट केला. आता इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण थोडा जास्त घ्या, म्हणजे मग भाजी खायला छान लागते. लसूण आपल्याला अशा पद्धतीने ठेचून घ्यायचा आहे आधी. असा लसूण ठेचून चिरला ना, की मग लसणाचा छान आरोमा भाजीमध्ये उतरतो आणि भाजीची चवसुद्धा छान येते. त्यामुळे कधीही लसूण चिरण्यापूर्वी थोडासा त्याला ठेचून नक्कीच घ्या. तर पहा, अगदी या पद्धतीने जमेल तितका बारीक मी हा लसूण असा चिरून घेते आहे. तुम्ही कोणत्याही भाजीसाठी या पद्धतीने लसूण वापरून पहा, भाजी कमाल होते. आता आपला लसूणसुद्धा चिरून झाला, की लगेचच बटाटे कट करून घेऊया. पहा, मी इथे तुम्हाला एक बटाटा दाखवणार आहे फक्त कट करून, मग त्याच पद्धतीने तुम्ही इतर सगळे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये नक्कीच तुम्ही या बटाट्यांना कट देऊ शकता. पण मी अगदी या पद्धतीने पहा, जसे फ्रेंच फ्राईजसाठी केवढी जाडी असते, अगदी त्या पद्धतीने जाडी ठेवली आहे मी याची आणि याला अशा पद्धतीने 3 भागांमध्ये कट करून घेते आहे आता. तुम्हाला हवं असल्यास आपण जसे फ्रेंच फ्राईज करतो ना, अगदी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा बटाटा कट करू शकता. ती बटाट्याची भाजी दिसायला छान दिसते. त्याचबरोबर मी इथे चौकोनी फोडींमध्ये बटाटा कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने करू शकता किंवा त्रिकोणी बटाटा कट करू शकता. फक्त बटाटा कट करताना खूप जाड कापू नका, म्हणजे मग भाजी लवकर शिजेल आणि तुमचा वेळ वाचेल आणि गॅससुद्धा वाचेल. आता बऱ्याचदा गॅसचा प्रॉब्लेम झाल्यामुळे पहा, शक्यतो अशा ट्रिक तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही छोट्या-छोट्या आकारामध्ये सुद्धा हा बटाटा कापू शकता, म्हणजे भाजी अजून लवकर शिजेल आणि दिसायलासुद्धा छान दिसेल. तर मी इथे संपूर्ण बटाटा अगदी याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. चला आता झटपट फोडणी दाखवते. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे. तुम्हाला माझ्या गोष्टी काही आवडत असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करू शकता. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, म्हणजे अशा छान-छान आणि सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा, कढईमध्ये सगळ्यात आधी मी तेल घालून घेतलं. तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. आता मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं लगेचच यामध्ये जिरं घालायचं. जिरं मोहरी छान तडतडून द्या. त्यानंतर लसूण घाला. लसूण आधीच घालू नका, नाहीतर मग जिरं आणि मोहरी अशी दाताखाली टचटच करते. कढीपत्त्याची पानं घालायची आणि सोबतच कांदा घालून घ्यायचा. आता हा कांदा आपल्याला छान असा मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग बदलायचा नाही आहे पहा. फक्त खूप डार्क रंगावरती असं तळू नका त्याला. हलकासा गोल्डन सोनेरी रंग आला, कांदा ट्रान्सपरंट झाला की लगेचच पुढचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. जर तुम्ही ही भाजी मेससाठी करताय, तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर कांदा लवकर शिजावा किंवा लवकर मऊ हवा यासाठी तुम्ही थोडंसं मीठ घातलंत ना तरी चालेल. मीठ घातल्यामुळे कांदा लवकर असा शिजला जातो आणि लवकर मऊसुद्धा होतो. पहा, अगदी कांदा अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. त्यानंतरनं यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे.
आता टोमॅटोसुद्धा थोडासा मऊसूद होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहे. मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही संपूर्ण कृती करून घ्यायची आहे. पहा, आता कांदासुद्धा मऊ झाला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा शिजला गेला आहे. या स्टेजला कांदा टोमॅटो आला की लगेच आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. पहा, सगळ्यात आधी मी थोडीशी हळद घालून घेतली. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालणार आहे, म्हणजे भाजीला रंग छान येईल. सोबतच तुमच्या आवडीनुसार लाल तिखट इथे घालून घ्यायचे. जास्तीचे काही मसाले वापरण्याची गरज नाही आहे. पहा, मी इथे संडे मसाला घातला आहे. तुमच्याकडे जर संडे मसाला नसेल तर कोणत्याही प्रकारचा गरम मसाला तुम्ही इथे वापरलात तरीसुद्धा चालणार आहे. जवळपास अर्धा चमचा मी इथे संडे मसाल्याचा वापर केला आहे आणि अगदी अर्ध्या चमच्याला थोडी कमी इतपत धना पावडर घातली. आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. पहा, या पद्धतीने. त्यानंतरनं एक अर्ध्या मिनिटांनी आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे. मसाले काही सेकंद तेलावरती परतवून घेतले ना कांद्यासोबत की मग बटाटा ॲड करा. आणि आता बटाटा घातला की पुन्हा आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे. संपूर्ण मसाला हा व्यवस्थित बटाट्याला लागला गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया. पहा, बटाटा पातळ चिरला आहे त्यामुळे तो शिजायला वेळ लागणार नाही आणि भाजीसाठी कसल्याही प्रकारचं वाटण वगैरे नाही आहे, त्यामुळे अगदी झटपट ही भाजी तयार होते. जर तुम्हाला मेससाठी थोडी लपतपीत अशी भाजी हवी असेल ना, तर बटाटा शिजत आल्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घाला आणि मग त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घाला. तशा पद्धतीने केलेली भाजीसुद्धा छान लागते. पहा, चवीनुसार मी इथे मीठ घालून घेतले आणि आता संपूर्ण हे पुन्हा एकदा एकजीव करून घेते. बरं, आता यामध्ये आपण ही भाजी फक्त तेलावरती शिजवतोय म्हणून काय करायचं, सगळ्यात आधी यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या झाकणामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळे भाजी तळायला लागणार नाही आणि व्यवस्थित मऊसूत अशी छान शिजलीसुद्धा जाईल. तर पहा, मी इथे झाकण ठेवलं आणि झाकणावरती थोडंसं पाणी ठेवते. हेच जे पाणी गरम होईल ना, ते जर तुम्हाला नंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा असेल ना यामध्ये, तर यातलंच थोडं पाणी तुम्ही घालून मग शेंगदाण्याचा कूट घालू शकता. पहा, 2 मिनटं मी वाफ काढून घेतली आणि आता ही भाजी हलवून घेते. जर असं वाटलं की भाजी तळायला लागतीये तर तुम्ही हलकंसं यामध्ये पाणी घालू शकता. अगदी थोडंसं पाणी घाला आणि मग पुन्हा एकदा भाजी हलवून त्यावरती झाकण ठेवून घ्या. तर पहा, मी इथे अशा पद्धतीने ही भाजी छान अशी एकजीव करून घेतली आणि आता अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे, म्हणजे ती खाली तळायला लागणार नाही. पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि वाफेवरतीच ही भाजी होऊन देऊया. जर तुम्हाला दाण्याचा कूट घालायचा असेल तर बटाटा 70 ते 80% शिजल्यानंतरनं यामध्ये थोडं पाणी वाढवा आणि मग शेंगदाण्याचा कूट घालून भाजी शिजेपर्यंत झाकण ठेवून तशीच शिजू द्या. पाहू शकता तुम्ही, आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. आता हिला एकदा छान अशी हलवून घेते मी आणि आपण झाकणावरती पाणी ठेवले ना, त्यामुळे थोडंसं भाजीला खाली पाणी सुटतं आणि भाजी अगदीच अशी कोरडी कोरडी होत नाही. म्हणजे ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी या पद्धतीची तयार होते. आवडत असल्यास शेवटी मॅगी मसालासुद्धा यावरती घालू शकता. पहा, सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला बटाट्याची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे कोणी मेस चालवत असेल त्यांना नक्कीच ही रेसिपी शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.